तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। त्या बारामतीमध्ये मोर्चा काढला आणि उद्या जे आहे ते बीडला मोर्चा निघतोय। हे जे मोर्चा आहेत ते वारंवार वाढताना दिसत आहेत, कशा प्रकारे बघतो? मी ओबीसी समाज बांधवांना सांगेन की ओबीसी समाज बांधवांच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी खात्रीनं सांगितलेलं आहे, मी त्याचा घटक आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही। आणि आपण सगळ्यांनी देवेंद्रजींचा संघर्ष पाहिलेला आहे। ओबीसीच्या पाठीशी कदाच देवेंद्रजी ठामपणे उभे राहिले आणि त्यातून त्यांना जे भोगायला लागले ते आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। परंतु आजही देवेंद्रजी ठाम आहेत, मराठा समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका त्यांची आहे। त्यासोबत ओबीसीच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का नाही लागला पाहिजे ही भूमिका आदरणीय मुख्यमंत्री महोदयांची आहे। त्यामुळं मी ओबीसी समाजाला सांगेन, आपण बिनधास्त राहावा। आपल्या समाजाच्या आरक्षणाचा आणि समाजाच्या हक्काचा रक्षण करणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे आणि सगळ्या समाजाला न्याय देणारा मुख्यमंत्री आज महाराष्ट्रामध्ये आहे। त्यामुळे कुणाच्या ताटातून काढून कुणाला द्यावं अशा पद्धतीची भूमिका घेणारे मुख्यमंत्री नाहीत। त्यामुळे आपण अस्वस्थ राहावा। पण यातनं एक आहे की काही लोकांना दोन जाती धर्मांना कायम भांडत ठेवायचं आणि स्वतःची राजकीय पोळी भाजता येते का अशा पद्धतीची भूमिका घ्यायची, त्यातूनही काही गोष्टी घडतात। पण माझी सगळ्याच बांधवांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी एकत्र राहून या महाराष्ट्राला पुढे घेऊन गेलं पाहिजे। जिल्ह्याचे पालक आहेत त्याच अधिकाऱ्यांना नाही, मुळात तो जो फोन झालेला होता तो गैरसमज त्या कृष्णा म्हणून अधिकारी होत्या, त्या नव्या अधिकारी होत्या आणि त्यामुळं त्यांना कन्फर्म नव्हतं की हा फोन कुणाचा आहे। म्हणून त्यानिमित्तानं त्यांनी स्वतःच्या मोबाईलवर किंवा मला नंबर द्या मी कॉल करते अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली। आणि मला वाटतं दादा हे प्रशासनाला महत्त्व देणारे, प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना कायम किमतीनं वागवणारे दादांचा स्वभाव आहे। त्यामुळे अशी जरी घटना जी झालेली आहे ती मला वाटतं आता आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। पण मुख्य जो उद्देश होता यातनं तो काही अधिकाऱ्याचा अवमान करणं का अधिकाऱ्याला त्रास देणं असा नव्हता। पण गैरसमज जी झाली, शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी उपमुख्यमंत्री बोलत आहे आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंबहुना चर्चा झाल्यानंतर झालं नाही म्हणून गैरसमजातून झालेला तो प्रकार आहे, त्याला एवढं हे करण्याची आवश्यकता नाही। दादांनी त्या संदर्भात ट्विट केलेलं आहे आणि दादांनी आपली भूमिका मांडलेली आहे। तुमच्या हक्काचं फॅमिली हॉस्पिटल लोकमुद्रा मीरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता शंकर शेठ रस्ता स्वारगेट कॅम्प येथे 4 सप्टेंबर पासून आपल्या सेवेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।